चा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। भाषेत दारिद्र्य आणू नका, सदाभाऊ खोत। शेतकरी शेतमजूर हा पांडुरंगाच्या वारीमध्ये लीन होतो। संत तुकाराम, ज्ञानोबांनी, नामदेवांनी ही वारी सुरू केली आणि 18 पगड जातीचे लोक पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला लागले। हा गावकऱ्यांचा खऱ्या अर्थानं वेश आहे। आम्ही आज वारकऱ्यांचा वेश धारण करून विधानसभेत, विधान परिषदेत गावातील प्रश्न मांडायला आणि विठोबाचा सांगावा सांगण्यासाठी इथे आलो आहोत। हिंदी सक्तीबाबतचा निर्णय, जो महाराष्ट्रात मराठी माणूस जन्माला येतो त्याला मराठी बोलायला येते, कारण त्याचे गुरु त्याचे आईवडील असतात। मराठी आमच्या रक्तात आहे। आम्हाला इतर भाषा शिकायला मिळत असेल तर आम्हाला उद्योगधंदा सुरू करायला त्या जर उपयोगी पडत असतील तर आमच्या मुलांनी त्या भाषा शिकू का नाहीत? भाषेत दारिद्र्य आणू नका। हे घाबरणारे सरकार नाही। अडचणी असतील त्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। मंत्री श्री भरत गोगावले। तुकोबांनी, ज्ञानोबांनी, नामदेवांनी ही वारी सुरू केली आणि 18 पगड जातीचे लोक पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला लागले। हा गावगाड्याचा खऱ्या अर्थानं वेश आहे आणि आज आम्ही वारकऱ्यांचा वेश धारण करून, गावगाड्याचा वेश धारण करून या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये गावगाड्याचं ग्रहानं मांडायला आणि विठोबाचा सांगावा सांगायला इथं आलेलो आहे। मुळामध्ये अरे राजानो, जो मराठा घरामध्ये जन्माला येतो, महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस जन्माला येतो त्याला मराठी बोलायला येतं, कारण त्याचा गुरु त्याचा आईबाप असतो। लिहायला वाचायला शिक्षक शिकवतो। अरे मराठी ही आमच्या रक्तामध्ये आहे। जर आम्हाला इतर भाषा शिकायला मिळत असतील आणि त्या भाषाचं आम्हाला पोट चालवण्यासाठी, उद्योगधंदा उभा करण्यासाठी जर त्या उपयोगी पडणार असतील तर आमच्या लेकराबाळांनी त्या भाषा का शिकवू नये? म्हणजे आम्ही भाषेत ही दरिद्र राहिलो पाहिजे। यांच्या मुलांनी चांगल्या इंग्लिश शाळेत शिकायचं, यांच्या मुलांनी फाडफाड इंग्रजी बोलायचं, हिंदी बोलायचं आणि जग हिंडायचं। आमच्या लेकराबाळांनी गावाच्या भोवतनच येडं मारायचा हा चाललेला धंदा आहे। अरे आम्हाला भाषेत तर दारिद्र्य आणू नका। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। आषाढी एकादशी निमित्त आज नाशिक प्रवासी टाउन अकॅडमी स्कूलमध्ये दिंडीचं भव्य आयोजन। आषाढी एकादशी निमित्त आज नाशिक प्रवासी टाउन अकॅडमी स्कूलमध्ये दिंडीचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 8 वर्षांपासून दिंडीला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला। यावेळी जवळजवळ 400 विद्यार्थी वारकरी बनून दिंडी सहभागी होत असून टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत विठुरायाच्या नावाने स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केली जाते। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या, रुक्मिणीचं वेशभूषा करत पालकांचे लक्ष वेधून घेतले, तर वासुदेवाच्या वेशभूषेचा पेहराव यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता। शाळेतील संचालक यांच्यासह शिक्षकांनी देखील फुगडी खेळून विद्यार्थ्यांमध्ये सहभाग नोंदवला। यावेळी शाळा परिसरासह परिसरातील वातावरण भक्तिमय झालेलं दिसून आले, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावामुळे शाळा परिसरात पंढरपूर भेटीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। त्यासोबतच वारीचं मुख्य आकर्षण असलेले गोल रिंगण देखील करण्यात आलं होतं।
श्री अनंत शाळेमध्ये वारीचा अनुभव घेतला का? काय खूप छान वाटतंय, प्रसन्न कृष्ण आणि कृष्ण एकदम पॉझिटिव्ह. कृष्ण कृष्ण काय काय केलं? आम्ही रिंगण बनवलं, आम्ही ज्ञानोबा तुकाराम केला, आम्ही डान्स केला, आम्ही प्रेयर्स बोलल्या, आम्ही प्रेयर्स पण बोलल्या. किती वर्षापासून करताय? हे मी 5th पासून घेते, 5th 6th 7th. आता हे मी 8th ला आहे, मग आता 4 वर्ष झाले. कसं वाटतंय शाळेमध्ये माऊलीचं? छान वाटतं. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष. हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष. नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर मनसेचा जल्लोष. ढोल ताशांच्या गजरात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव. 5 तारखेचा विजयी मोर्चा आणि सभेला मोठ्या संख्येनं नाशिकहून मुंबईला जाणार. नाशिकमधील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मुंबईला जाण्यासाठी तयारीला सुरुवात. ढोल ताशाच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो आहे, काय भावना आहे? आज मराठी माणसाचा विजय झालेला आहे. हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी जो मराठी भाषेचा GR महायुती सरकारला रद्द करावा लागला, महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा रेटा आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा आवाज, त्यांची ताकद, त्याच्यापुढे महायुती सरकारला माघार घ्यावी लागली. त्यांचा पराजय झालेला आहे. त्यांचा आम्ही संपूर्ण मराठी माणसांच्या वतीनं निषेध करतो की ज्यांनी मराठी भाषा जबरदस्तीने मराठी माणसावर इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांवर लादली होती हिंदी भाषा. हिंदी भाषेला कोणाचाही विरोध नाही, परंतु 1ली ते 4थीपर्यंत ही हिंदी भाषा नको आहे, हे हिंदू जननायक राजसाहेबांचं पहिल्यापासून विरोध होता आणि ते आज विजयी झालेले आहेत. राजसाहेब, उद्धवसाहेब, या महाराष्ट्रातील मराठी माणूस विजयी झालेला आहे. यापुढे सुद्धा महायुती सरकारला खूप मोठा धक्का बसणार आहे. हा मोठा धक्का आहे. घाबरून शेपूट घालून माघार घेतलेली आहे आणि त्यांनी मोर्चा काढून जरी दिला नसला, त्यांना वाटत असेल मोर्चा काढून दिला नाही, हा खूप मोठा विजय झालेला आहे. चालणार रे, अरे चाल ना भाऊ, कुठे खरं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस मराठीचा हिंदी सक्तीचा जो GR आला आणि पहिल्यापासनं आदरणीय राजसाहेब ठाकरे हिंदी सक्तीच्या GRवरचा विरोध होता आणि खरं तर आणि संपूर्ण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस एकटवला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि मला वाटतं सत्ताधाऱ्यांनीसुद्धा याची नोंद घ्यावी की हा महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँडने जे ठरवलं
ते करून दाखवतो आणि मला वाटतं सरकारला हा GR घेण्यास भाग पाडलेला आहे, मागे घेण्यास भाग पाडलेला आहे. आता असं वाटत असेल का बा मोर्चा निघाला नाही आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील 5 तारखेला विजयी सभेचा, नाशिकमधून आम्ही सर्व जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि मराठी माणूस या विजयी सभेला आम्ही जाणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभिनेते सुनील शेट्टी साई चरणी लीन, मनोभावे घेतले दर्शन. आज प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अकोल्यात गे डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. अकोल्यात गे डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सध्या गे डेटिंग ॲप समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलेली आहे. या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेत. अकोल्यात देखील गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे. या ॲपवर ओळख झाली, त्यानंतर या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञातस्थळी बोलवण्यात आलं. तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर एवढंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. पुढे बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करत तब्बल 80,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आलेलं असून मनीष नाईक, मयूर बागडे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने धुळ्यात मनसे आणि ठाकरे सेनेचा जल्लोष. पहिलीपासून हिंदी शिकवण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत काढलेला GR रद्द केलेला आहे. ठाकरे बंधू एकत्र येत हिंदींचा GR रद्द करावा यासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढणार होते आणि या पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा GR रद्द केला आहे. आणि आज याच पार्श्वभूमीवर धुळ्यात मनसे आणि शिवसेनेने एकत्र येत जल्लोष केला आहे. आज धुळ्यातील जुनी महानगरपालिकेच्या समोर हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला आहे आणि यावेळी फटाके देखील फोडण्यात आलेले आहेत. तसेच हा विजय मराठी माणसांचा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
नाशिकचे मनसे नेते शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात दाखल. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मनसे नेत्यांमध्ये होणार बैठक. 5 तारखेला मुंबईत होणाऱ्या जल्लोष मोर्चाबाबत चर्चा होणार. हिंदी सक्ती GR रद्द केल्यानंतर 5 तारखेला मुंबईत जल्लोष मोर्चा होणार आहे. स्थानिक मोताळ्यातील सोलर घोटाळ्यात बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मोताळ्यात O2 पॉवर कंपनीकडून महापारेषणसोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची बोगस स्वाक्षरी, शिक्के मारून संगनमताने बनावट NOC तयार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात 5 आरोपींवर नगरपंचायतची फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आरोपींमध्ये मोताळा नगरपंचायत नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह कंत्राटी कर्मचारी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोलर घोटाळ्यात नगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोताळा नगरपंचायत हद्दीत O2 कंपनीने महापारेषणसोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल 100 मेगावॅटचा सोलर प्लांटची उभारणी केली गेली. या सोलर प्लांटच्या उभारणीसाठी मोताळा नगरपंचायतची परवानगी NOC न घेता कंपनीने मोताळा नगरपंचायतची मुख्याधिकारी गणेश पांडे यांची बनावट ना हरकत बनवून मोताळा ग्रामपंचायत नगरपंचायतचा लाखो रुपयांचा विकास शुल्क बुडवला. आणि याबाबत मोताळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी याबाबत बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. माझ्या बनावट स्वाक्षरीची NOC कंपनीने विविध ठिकाणी उपयोगी आणली आणि मोताळा नगरपंचायतचा जवळपास 10 लाख रुपयांचा विकास शुल्क बुडवला. यावरून बोराखेडी पोलीस स्टेशनला संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट NOC तयार करून नगरपंचायतची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने मोताळा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच आवकजावक लिपिक सुनील मिरकुटे आणि सन पॉवर ऑफ इंडिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डेव्हलपमेंट मॅनेजर महेश शहाणे, शांताराम लोखंडे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायक्लिक कंपनी आणि एक O2 कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टचे NOC ही बोगस घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्माननीय नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे माझ्याकडे केल्या होत्या. आम्ही मागील 7 ते 8 महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत, कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती NOC मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत. परंतु कंपनीने मागील 6 महिन्यामध्ये आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट दिला नाही. परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती NOC घेतलेली आहे. त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही. आमचे सही शिक्के, खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी CO म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती NOC वरती कुठं ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे. त्यामुळे हे एकदम 420चा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे. त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे, आस्थापनेचे काम पाहतात, त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही FIR दिलेला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी,
छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. माय मराठी मी मराठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. राज ठाकरे जिंदाबाद. मराठी भाषेचा विजय असो. एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. अशा घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मराठी भाषेचा विजयोत्सव साजरा केला आहे. त्र्यंबक रोड येथील राजगड या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर सकाळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा जल्लोष साजरा केला. राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आलंय. राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा GR अखेर रद्द केला आहे. या निमित्ताने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहराच्या वतीनं मराठी भाषेचा विजय झालेला असून मराठी भाषेच्या एकजुटीचा हा विजय ढोल वाजवून पेढे वाटून जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांनी या प्रसंगी बोलताना हा विजय मराठी अस्मितेचा असून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या राज्य सरकारच्या अनाठायी निर्णयाचा विरोधाचा हा विजय आहे. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाला यश मिळेल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यानं हा GR रद्द करावा लागला. यापुढे जेव्हा जेव्हा मराठी भाषेला मराठी माणसाला गृहीत धरलं जाईल तेव्हा त्या प्रत्येक वेळी या पद्धतीने कडकडून विरोध केला जाईल. या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला सेना उपाध्यक्ष सुजाताताई डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, सर्व विभाग अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, शहर कार्यकारिणी पदाधिकारी, महिला सेना, विद्यार्थी सेना, अंगीकृत सेना आणि मनसैनिक उपस्थित होते. देवळाली कॉन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या विरोधात लॅमरोड येथील नागरिकांचे ठिय्या मांडून जनआक्रोश आंदोलन. आज सोमवार दिनांक 30/6/2025 रोजी दुपारी 1 वाजता लॅमरोड वॉर्ड क्रमांक 4 मधील ओम शांती नगर येथील रहिवासी महिला आणि नागरिकांनी भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कॉन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या मांडून कॉन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन जनआक्रोश आंदोलन केलं. लॅमरोड येथील वॉर्ड क्रमांक 4 मधील गेल्या काही दिवसांपासून ओम शांती नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन ब्लॉक होत असल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य झालेले आहे. त्यामुळे परिसरातील लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. सध्या संपूर्ण रोड हा खड्डेमय झालेला असून रस्त्याची डागडुजी केली जात नाही. परिसरात स्ट्रीट लाईट असून देखील त्याचा प्रकाश पूर्णपणे पडत नाही. त्यामुळे नागरिकांना आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परिसरात मोठमोठी झाडे तसेच धोकादायक पारंब्यांची छाटणी केली जात नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईटचा प्रकाश पडत नाही. तसेच पावसाच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्याबाबत असे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील रस्त्याचे काम प्रलंबित आहे. सदर गोष्टीची तक्रार वारंवार करून सुद्धा कॉन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. अशा विविध समस्यांबाबत आजपर्यंत योग्य तो मार्ग काढलेला नाही आणि म्हणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटलेलं आहे. यावेळी कॉन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय अधीक्षक विवेक बैंड, बांधकाम अभियंता विलास पाटील, पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांच्याशी लॅमरोड वॉर्ड क्रमांक 4 मधील ओम शांती नगर येथील रहिवासी महिला आणि नागरिकांनी चर्चा करून कॉन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने वरील विविध समस्या सोडवण्याचे महिला नागरिकांना आश्वासन दिलं आहे. हे निवेदन कॉन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांनी स्वीकारलं. हे निवेदन देतेवेळी भारत वाघमारे, विष्णू डासाळकर, पप्पू जगधने, जगन्नाथ मिसाळ, विजय लांडगे, उत्तम आडके, दिनेश बोराडे, अनिल बोराडे, राहुल वाडेकर, मनोज रोकडे, दीपक तांबे, दत्तात्रय मुसे, भास्कर भालेराव, हिरामन भोई, निवृत्ती गोडसे, मनोज खाडे, श्याम लोणकर, रवी पाजे, सागर सातपुते, रवी लिपणे, भारत तांबे, छोटू आवारे, अशोक जाधव, संदीप पाळदे, बाजीराव जाधव, राम चव्हाणके, विजय बनसोडे, विवेक दोंदे, नितीन भवर, अंकुश मोगल, किरण शिंदे, सतीश गायकवाड, लताबाई उमाप, जयश्री ठाकरे, वनिता बेरड, लता जाधव आदींसह ओम शांतीनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.